हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 8 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त, सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, कान्हा, सरकार या दोघांची गोष्ट तर आजपर्यंत आपण पाहत होतो. त्यात सखी आणि कान्हाची लव्ह स्टोरीसुद्धा सुरू होती. पण आता या मालिकेत एक नवीन कॅरेक्टर आलं आहे, एका नवीन पात्राची एंट्री झाली आहे. मग अशी बाई जी सरकारच्या आयुष्याला साडेसाती म्हणून लागणार आहे, ज्या सरकारने आजपर्यंत अनेकांविरुद्ध कट कारस्थानं केली, त्या सरकारचा काळ बनून, त्या सरकारची साडेसाती बनून एक बाई या मालिकेत आली आहे. मग ही बाई आहे तरी कोण? ती सरकारची सासू आहे, म्हणजेच राघव कामतची आई आहे, की मग सरकार आणि तिचा काहीतरी वेगळा संबंध आहे? हे पाहायला मजा येणार आहे. पण या बाईची एंट्री ना एकदम धमाकेदार होती आणि तिने सरकारच्या बंगल्यावर येताच सांगितलं की साडेसाती कधी संपत नसते आणि केलेली कर्म ही नेहमी मागे फिरून कर्माचा हिशोब घ्यायला येतातच. मग या बाईचं रहस्य नेमकं आहे तरी काय? ही आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी घटस्फोटाचे पेपर्स घेऊन आपल्या कबीर किर्लोस्करच्या बंगल्याकडे जात असते. आता इतक्या मोठ्या कामत एम्पायरची मालकीन सखी, पण तिच्याकडे गाडीघोडी काही नाहीये. एवढ्या उन्हात ती रस्त्याने पायी चालली आहे आणि रस्त्याने जात असताना बॅकग्राऊंडमध्ये सरसुखाची श्रावणी हे गाणं सुरू असतं आणि सखीला रस्त्यात कान्हा आणि तिचे सगळे प्रेम क्षण आठवतात. सगळ्यात आधी रस्त्यावर एक मुलगा हा बुलेटवर बसलेला असतो आणि मुलगी ही बुलेटला किक मारून बुलेट स्टार्ट करण्याची प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात सखीला आठवतं, अरे यार, हे तर कान्हा आणि सखी आहेत. कारण कान्हा आणि सखीचं हे सगळा सीन आपण आधीच पाहिला आहे. कान्हा बुलेटवर असतो आणि त्याची बुलेट काही सुरू होत नाही, त्यामुळे सखी ही त्याच्या बुलेटला किक मारून बुलेट सुरू करण्याचा प्रयत्न करते. सखीला हे सगळं आठवतं की हे दोघे एकमेकांशी किती प्रेमाने बोलायचे. त्यानंतर कान्हा सखीला म्हणायचा, बेबी सरकार, तुमच्याकडून काय बुलेट सुरू होणार नाही. पण सखी त्याच्या नाकावर टिचून बुलेट सुरू करायची आणि मग कान्हाने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. हे सगळं सखीला आठवतं आणि तेवढ्या सखीचा भास तुटतो. तिला समजतं हे तर कान्हा आणि सखी नाहीये, हे वेगळेच आहेत. त्यामुळे सखी ही खूप दुःखी होते. सखी थोडी पुढे जाते आणि तेवढ्यात तिला एक चायनीजचा स्टॉल दिसतो आणि या चायनीजच्या स्टॉलवर एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले असतात. हे दोघे मस्त मंचाव सूप घेतात, त्यावर नूडल्स भरभरतात आणि खात असतात. आणि हे पाहताच सखीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. सखीला भास होतो की कान्हा आणि सखीच तेथे बसले आहेत आणि हे दोघे मस्त मंचाव सूप पित आहेत. या मंचाव सूपवर ते कोरडे नूडल्स असे भुरभुरतात. त्यानंतर सखी आणि कान्हा हे दोघे सुद्धा हे सूप पितात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. हे सगळं सखीला आठवतं. सखीच्या चेहऱ्यावर क्षणभर स्माईल येते आणि हे दोघे लव्हबर्ड्स एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, खूप खुश असतात. सखीला सुद्धा आनंद होतो. पण तेवढ्यात सखीचा हा भास तुटतो आणि सखीच्या लक्षात येतं की हे सना नाहीये, तर हे दोघे वेगळेच आहेत. सखी खूप इमोशनल होते, तिला वाईट वाटतं. फ्रेंड्स, हा सीन आहे ना खरंच खूप वेगळा आहे. यामध्ये कोणतेच डायलॉग नाहीये. बॅकग्राऊंडमध्ये एक छान गाणं सुरू आहे आणि सखीला फक्त तिचे आणि कान्हाचे प्रेम क्षण आठवत आहे, जेव्हा तिच्या हातात कान्हा आणि तिच्या घटस्फोटाचे पेपर्स आहे. म्हणजे ती नातं संपवायला चालली आहे, पण या नात्यात घालवलेले आनंदाचे प्रेमाचे क्षण तिला आठवत आहे. मग सखी ही थोडी पुढे जाते तर तिला एक चहाची टपरी दिसते. या चहाच्या टपरीवर सुद्धा एक मुलगा आणि मुलगी बसलेले असतात आणि मस्त चहा पित असतात. आणि त्याच वेळेस सखी तेथे स्वतःला आणि कान्हाला इमॅजिन करते की या चहाच्या टपरीवर कान्हा आणि सखीच बसले आहेत. कान्हाने बशीमध्ये चक्क खारी घेतली आहे आणि त्यावर चहा ओततात आणि मग चमच्याने कान्हा सखीला ही खारी भरवतोय, चहा भरवतोय. हे सगळं सखीला दिसतं आणि सखीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. सखी खळखळून हसते आणि ही चहा खारी खाऊ घालताना सुद्धा हे दोघे एकमेकांशी किती प्रेमाने बोलताय, एकमेकांकडे पाहताय, हे सगळं तिला दिसतं आणि सखी खूप खुश होते. पण तेवढ्यात सखीचा हा भ्रमसुद्धा तुटतो. तिच्या लक्षात येतं की नाही, हे तर सखी आणि कान्हा नाहीये आणि आता पुन्हा असं कधीच होऊ शकत नाही. कारण मी कान्हाला कायमचं स्वतःपासून दूर केलंय. आता मी कान्हाला घटस्फोट द्यायला निघालीये आणि आमच्यात पुन्हा असे प्रेमाचे क्षण कधीच येणार नाही. सखी आणि कान्हा
सना पुन्हा कधीच एकत्र येणार नाही असा विचार करून सखी खूप दुःखी होते. कान्हाने माझा किती मोठा विश्वासघात केलाय. हे सगळे क्षण खोटे होते. कान्हा खोटा होता. कान्हाचं ते प्रेम खोटं होतं. त्यामुळे आता हे सगळं आठवायचं नाही, हा विचार करायचा नाही असं सखी ठरवते. सखीला खूप तहान लागलेली असते. सखी या चहाच्या टपरीवरूनच पाण्याची एक बॉटल घेते, पाणी पिते. तेव्हा तिचा जीव शांत होतो. सखी ही पाणी पित असते आणि तेवढ्यात बाजूला वळून पाहते तर चक्क कान्हा तिच्या समोर उभा असतो. सखीला वाटतं की हा सुद्धा माझा भ्रमच आहे आणि सखी ही तेथून जाऊ लागते. पण हा कान्हा म्हणजे तिचा भ्रम नसतो, तर हा खरोखरचा कान्हा असतो आणि कान्हा तिला थांबून म्हणतो, ओय हॅलो, कुठे चाललाय तुम्ही? त्यामुळे सखीच्या लक्षात येतं की हा माझा भ्रम नाहीये, तर हा खरोखरचा कान्हा आहे. सखी कान्हाकडे रागारागाने पाहते आणि चक्क त्याच्या हातामध्ये ही फाईल देते आणि त्याला सांगते, कान्हा, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. मी यावर साईन केले आहेत. आता कोणताही लपंडाव न खेळता, काही नाटकं न करता या पेपर्सवर सह्या कर. कारण तुझं आणि माझं नातं कायमचं संपलंय. तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि आता आपल्या नात्याला कोणताच अर्थ राहिलेला नाहीये. त्यामुळे या पेपर्सवर सह्या कर. कान्हाला वाईट वाटलेलं असतं, पण कान्हा काहीच बोलत नाही आणि ही फाईल उघडतो आणि चक्क या पेपर्सवर सह्या करत असतो. हे पाहून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे सखी तोंडाने बोलतीये की या पेपर्सवर सह्या कर, काही बोलू नको. पण कान्हा ते एवढं सिरियसली घेईल आणि खरंच काही बोलणार नाही आणि सह्या करून टाकेल अशी सखीला अपेक्षा नसते. कान्हा हा सखीकडे पाहतो की सखीची रिॲक्शन काय आहे. सखीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. सखीला वाटतं आत्ता काहीतरी बोलेल की नाही बेबी सरकार, घटस्फोट घेऊ नका, असं करू नका, माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण कान्हा काहीच न बोलता चक्क या पेपर्सवर सह्या करतो. त्यामुळे सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही. कान्हा हे पेपर्स वाचत असतो, या पेपर्सवर सह्या करत असतो आणि सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती रडत असते. कान्हा या पेपर्सवर सह्या करतो, फाईल बंद करतो आणि म्हणतो, घ्या बेबी सरकार. झाल्या सह्या, झाला आपला घटस्फोट. सखी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहते. तिचा विश्वासच बसत नाही की कान्हाने काहीच विरोध न करता चक्क या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या आहेत आणि आता आपला घटस्फोट झालाय. या दोघांचा हा सीन खरंच खूप भारी आहे. आणि इकडे सरकार ही तिच्या रूममध्ये असते आणि आरशाकडे पाहत असते. सरकार तिच्या डोळ्यांचा रंग पाहते, जो आता निळा नाही तर तपकिरी रंगाचा झालाय, ब्राऊन झालाय. सरकारला खूप राग येतो आणि सरकार चिडून म्हणते, नाही, शेवटी मला जे नव्हतं करायचं ते झालंच. निळे डोळे या मनस्विनीची ओळख होती, पण तेजस्विनी बनण्याच्या नादात मी स्वतःची ओळखच विसरून बसलीये. हा विचार करून सरकारला खूप राग येतो. ती चिडचिड करू लागते, दात खाते, हातपाय मारते. तिला खूप वाईट वाटत असतं. सरकार चिडून म्हणते, नाही, मला ताई कधीच बनायचं नव्हतं. मला त्या तेजस्विनीचा राग यायचा. तिचा तो चांगुलपणा, तिचा तो साधेभोळेपणा, तिची ती साधी राहणीमान, तिचे ते डोळे, तिचे ते चेहऱ्यावरचे साधेपणाचा आव, या सगळ्याचा मला खूप राग यायचा. मला सरकारच बनायचं होतं. मला मनस्विनीचा तो स्वॅग, मनस्विनीच्या चेहऱ्यावरचा तो माज, मनस्विनी सगळ्यांना असं दाबून ठेवायची, ते सगळं खूप आवडतं. पण ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. स्वतःची ओळख पुसून टाकावी लागली. आणि त्यात या साड्या, या डाऊन मार्केट साड्या, मला हे बिलकुल आवडत नाहीये. अजून किती दिवस मला हे सगळं सहन करावं लागणार आहे, हाच प्रश्न सरकारला पडतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. म्हणजे जवळपास सरकारने सगळं मिळवलंय. कान्हाला घराबाहेर काढलंय, कान्हा आणि सखीचा घटस्फोट घडवून आणलाय. आता ती सरकार आहे, ती मनस्विनी आहे, हे सिद्ध करणं जवळपास अशक्य आहे. तरीसुद्धा सरकारला हे आवडत नसतं, कारण तिला तेजस्विनीच मुळात आवडत नसते. तिला तेजस्विनीसारखं नव्हतं बनायचं, पण तेजस्विनीची प्रॉपर्टी हवी होती, म्हणून तिला हे सगळं करायला लागलंय. सरकार डोक्याला हात लावून बसते. हे सगळं काय झालंय आणि अजून किती दिवस मला हे सगळं सहन करावं लागणार, अशीच बडबड करत असते. पण त्याच वेळेस सरकारला आठवतं की वकील काय म्हणाले होते. आज सकाळी वकील हे सखीला म्हणाले, कबीर किर्लोस्कर या पेपर्सवर सह्या करतील का? तेव्हा सखीने उत्तर दिलं, ती जबाबदारी माझी, मी त्याच्याकडून सह्या घेऊन येणारच. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार म्हणते, एवढं तर काम झालं कमीत कमी. शेवटी त्या कान्हाला, त्या कबीरला मी सखीच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढलं.
या घरातून तर मी त्याला बाहेर काढलंच होतं. आता मी त्याला या सखीच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढलं. आता सखीचं आणि त्याचं काहीच नातं राहिलं नाहीये. आणि एकदा का या दोघांचं नातं संपलं, मग त्या सखीला गुण राहणं माझ्यासाठी जास्त अवघड नाहीये. अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं त्या सखीने पेपर्सवर सह्या करून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली असती, तशीच मी त्या सखीला आता लवकरात लवकर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला लावणार. आणि मग या सरकारला कुणीच थांबवू शकणार नाही. या सगळ्या ऐश्वर्याची, या सगळ्या संपत्तीची मी एकुलती एक मालक असेल. सरकार मनस्विनी असा विचार करून सरकार खूप खुश होते. सरकार म्हणते, आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेतली, मग मला अनेक हिशेब चुकते करायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी माझा अपमान केलाय त्यांना मी सोडणार नाहीये. सरकार तिच्या गालाला हात लावते आणि तिला आठवतं की तेजस्विनीने तिच्या सनसनीत थोबाडीत मारली होती. सरकारला आठवून खूप राग येतो. सरकारला आठवतं की सखी मला काय बोलली होती, की या कलियुगातल्या रावणाला मी वनवासावर पाठवणार आहे. त्यानंतर त्या मीनाक्षीने माझ्या सनसनीत थोबाडीत मारली होती हे सरकारला आठवतं आणि म्हणाली की तू माझ्या बाळाला मारलंय. मग तो 1.5 दमडीचा परशुराम म्हणाला होता, तुम्ही नेहमी मला विचारायचा ना की तुझी लायकी काय, आज मी विचारतो तुमची लायकी काय. हे सगळं सरकारला आठवतं आणि सरकार म्हणते, एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, मग मी या सगळ्याचा बदला घेणार. एक एक करून सगळ्यांचा हिशेब चुकता करणार. असा विचार करून सरकार खूप चिडलेली असते. फ्रेंड्स, खरंच सरकार काय आता कोणाला खात नाही, पण सरकारच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ येणार आहे, ज्यामुळे सरकारचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होणार आहे. पण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. इकडे कान्हाने घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या म्हणून सखी खूप दुःखी होते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती डोळ्यातलं पाणी पुसते. कान्हा तिच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहतो की तुम्ही का रडताय, आणि सखी कान्हावर खूप चिडते. कान्हा हा सखीला विचारतो, बेबी सरकार, तुमचीच तर इच्छा होती ना मी काही न बोलता, कसलेही आढेवेढे न घेता या पेपर्सवर सह्या कराव्यात. आता मी या पेपर्सवर सह्या केल्या आहेत तर तुम्ही रडताय. का रडताय तुम्ही? सखी चिडून म्हणते, कारण मला ही अपेक्षा नव्हती की तू काहीच न बोलता या पेपर्सवर सह्या करशील. मला असं वाटलं होतं तू म्हणशील की मला तुमच्याशी घटस्फोट नाही घ्यायचा आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज सखी मॅडम असं करू नका, बेबी सरकार असं करू नका. पण तू असं काहीच केलं नाही. कान्हाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. कान्हा काहीच बोलत नाही. सखी त्याच्यावर चिडून म्हणते, जर तुला या पेपर्सवर सह्या करायच्याच होत्या तर मग काल तो स्टंट करायची काय गरज होती? डिलिव्हरी बॉय म्हणून माझ्या घरी आलास, मला ते सगळे आईस्क्रीम दिले वेगवेगळ्या फ्लेवरचे, मला जुन्या आठवणींची आठवण करून दिली. हे सगळं तू का केलंस? कारण तू खोटा आहेस, खोटा. तुला हेच करायचं होतं. तुला आता कळून चुकलंय ना की तू आता माझ्याशी कितीही चांगलं वागला, मला कितीही मनवण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुझ्या प्रेमात, तुझ्या फसवणुकीत कधीच फसणार नाहीये. मी तुला माफ करणार नाहीये. म्हणून तू नाईलाजाने या पेपर्सवर सह्या केल्या आहेत. कारण तुझं प्रेम कधी खरं नव्हतंच. तू खोटाडा आहेस. कान्हा, सॉरी कबीर, तू 1 नंबरचा खोटा आहे. आणि मला एक गोष्ट सांग, हे जे नाव आहे कान्हा, हे तू कुठून उचललं? कारण तुला कान्हा हे नाव शोभत नाही. तुला असं वाटत असेल की कान्हा हे नाव घेऊन तू खूप साऱ्या लीला केल्यास, श्रीकृष्णासारखं काहीतरी केलं. तर तुला एकदा सांगते, श्रीकृष्ण यांनी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. त्यांनी ज्या काही लीला केल्या ना, त्या समाजाच्या कल्याणासाठी केला, लोकांच्या कल्याणासाठी केल्यात, माणुसकीसाठी केल्या आहेत. आणि तू जे काही केलं ना, ते स्वतःच्या फायद्यासाठी केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. त्यामुळे तुझी आणि त्यांची बरोबरी कधी होऊच शकत नाही. कान्हा काही बोलतच नाही आणि सखीकडे आश्चर्याने पाहत असतो. सखी त्याला सांगते, तू 1 नंबरचा खोटाडा आहेस. तुझं प्रेम खोटं, तुझं वागणं खोटं. आणि तू मला जी नेहमी आठवण करून देतो ना, सन्हा सन्हा सन्हा, की सन्हा कधी वेगळे होऊ शकत नाही, सन्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. पण सन्हा कधी अस्तित्वात नव्हतेच. त्यात फक्त सखी होती जी खरी होती. कान्हा कधी नव्हताच, कारण कान्हा तर कबीर आहे ना, तो एक खोटा व्यक्ती आहे. मग सन्हा तरी खऱ्या कशा असतील? त्यामुळे या नात्याला कधी अर्थ नव्हताच. आणि आज तू या पेपर्सवर सह्या करून सगळं काही संपवलंय आणि आता आपल्या नात्याला, आपल्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाहीये. त्यामुळे हे सन्हा बोलणं, मला पुन्हा पुन्हा आठवण करून देणं बंद कर. असं म्हणून सखी ही रागारागाने जाऊ लागते. कान्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. बेबी सरकार माझं ऐकून घ्या, बेबी सरकार माझं ऐकून घ्या. पण
सखी काहीच ऐकून न घेता तेथून जात असते. त्यामुळे कान्हा त्याची बुलेट सुरू करतो आणि बुलेटची फायरिंग वाढवतच असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बुलेटचा आवाज म्हणजे अख्खा गाव जागा होईल. त्यामुळे सखी थांबते. सखी कान्हाकडे रागारागाने येते आणि त्याच्या हातातून हे ॲक्सिलेटर बाजूला करते आणि म्हणते, कशाला करतो हे सगळं? आधी मला त्रास देतोय ते मी सहन करतीये, आता अख्ख्या जगाला त्रास द्यायचा आहे का तुला? बोल, काय बोलायचंय तुला? तर कान्हा म्हणतो, तुम्हाला तेच तर म्हणत होतो, मला जे बोलायचंय ऐकून घ्या, पण तुम्ही स्वतःच बोलता, माझं कधी ऐकतच नाही. सखी म्हणते, ठीक आहे, बोल, काय बोलायचंय तुला? तर कान्हा तिला म्हणतो, मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्ही माझ्यावर जो राग काढला ना, त्या रागाच्या नादात मी या पेपर्सवर ज्या सह्या केल्या आहेत त्या पाहिल्याच नाहीत. सखी ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. कान्हा म्हणतो, एकदा ते पेपर्स उघडा आणि त्या पेपर्सवर मी काय सह्या केल्या आहेत ना त्या पहा. सखी ही फाईल उघडते आणि पेपर्स पाहते, तर त्यावर कान्हाने चक्क कान्हा महाडिक अशी सही केलेली असते. सखीला मोठा धक्काच बसतो आणि कान्हा तिला म्हणतो, या पेपर्सवर मी कान्हा महाडिक अशा सह्या केल्या आहेत, कबीर किर्लोस्कर नावाने नाही. त्यामुळे आता तुमचा आणि कान्हा महाडिकचा काही संबंध राहिलेला नाहीये. तसाही तो खोटाच व्यक्ती होता, त्याचं काही अस्तित्व नव्हतं. म्हणून आता कान्हा आणि सखीचा काही संबंध नाहीये, पण कबीर आणि सखीचा संबंध नक्कीच आहे. आणि आता हा कबीर तुम्हाला आमच्या आयुष्यात परत आणणार. आता कबीर आणि सखीची लव्ह स्टोरी सुरू होणार. हे ऐकून सखी खूप चिडते. सखी ही कान्हाकडे रागारागाने पाहत असते. कान्हा तिला म्हणतो, आणि तुम्ही मला काय म्हणाला की मी श्रीकृष्णासारखं नाही वागू शकत, मी असं केलंय तसं केलंय. पण तुम्हाला फक्त मी एक गोष्ट सांगतो, जसं श्रीकृष्णाने सुद्धा माणुसकीसाठी सगळ्या लीला केल्या, तसंच मी सुद्धा जे काही केलं ना ते चांगल्या हेतूनेच केलं. यात माझा चुकीचा कोणताही हेतू नव्हता. आणि सन्हा एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. कारण सणामध्ये सखी जरी खरी असली आणि कान्हा जरी खोटा असला, तरी तो कान्हा या कबीरचाच एक भाग आहे आणि हा कबीर खरा आहे. त्यामुळे सन्हा कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही, एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही. सखी खूप चिडते आणि म्हणते, तुझी ही सगळी नाटकं बंद कर. कारण मला माहीत होतं, एकदा मी तुझ्याशी बोलायला आले की तू मला या गोड गोड बोलण्यात फसवणार, मला सणाची आठवण करून देणार, असं तसं सांगशील. पण तू मला एक खरी खरी गोष्ट सांग, तू हे सगळं का केलंस? कारण तुझा यामागे हेतू काय होता? मला तर हे माहिती आहे, तू हे सगळं माझ्या पैशांसाठी केलं, माझ्या संपत्तीसाठी केलं. पण तू स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना, स्वतःची तुलना कान्हाशी करतोय की जसं कान्हाने सगळं माणुसकीसाठी केलं तसंच मी सुद्धा केलं. मग सांग, तू हे सगळं माणुसकीसाठी कसं काय केलं? हे सगळं करण्यामागे, नाव बदलण्यामागे, माझ्या घरी येण्यामागे, माझ्याशी लग्न करण्यामागे तुझा नेमका हेतू होता तरी काय? हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हाला त्याचा हेतू माहिती आहे आणि कान्हाला आठवतं की मागील अनेक वर्षांत काय घडलं होतं. तो त्याच्या कुटुंबाबरोबर किती खुश होता. देवदत्त, त्याची आई आणि तो. मग सरकार त्यांच्या आयुष्यात आली. सरकारने देवदत्त किर्लोस्करचा खून केला. हे सगळं कान्हाला आठवतं. आता कान्हा सखीला हे सगळं सत्य सांगू शकतो. त्यानंतर सखीला आपल्या घरी जाऊन अपर्णाशी त्याची भेट घडून आणू शकतो. सखी ही नक्कीच सगळं समजून घेईल. पण कान्हा हा तिला काहीच सांगत नाही आणि गप्प बसतो. सखी त्याला विचारते, बोल ना, सांग ना, तुझा हेतू नेमका काय होता? पण कान्हा काहीच बोलत नाही. आणि मग या मालिकेत होते एक धमाकेदार एंट्री, एक नवीन कॅरेक्टर, एक नवीन पात्र, जे सरकारचं आयुष्य बर्बाद करणारे, सरकारला कायमचं संपवणारे. आपल्याला एक बाई दिसते. ही बाई रस्त्याने चालत येत असते. तिच्याकडे एक गाठोडं असतं आणि एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात झोपलेला असतो. बाई ही गाठोडं जमिनीवर ठेवते आणि रिक्षावाल्याला काही उठवत नाही. सगळ्यात आधी तर मिस्त्रीची एक छोटीशी डबी काढते आणि ह्या मिस्त्रीने स्वतःचे दात घासू लागते. या बाईचा चेहरा आपल्याला दिसतो आणि एक खूपच वरिष्ठ अशा अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री झाली आहे आणि त्यांचं कॅरेक्टर खूपच भारी असणार आहे. मालिकेत एक नवीन रंग येणार आहे, एवढं मात्र नक्की. त्यांचं ते बॅकग्राऊंड म्युझिक, त्यांचं ते दाताला मिस्त्री लावणं, त्यांचा तो जो एक ओव्हरऑल लुक आहे तो सगळा खूपच भारी आहे. आणि आता सरकारचे 3, 13 आणि 12 वाजणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग ही बाई आपल्या दातांनाही मिस्त्री लावते, ही डबी बंद करून ठेवून देते आणि या रिक्षावाल्याला उठवते. रिक्षावाला झोपेतून जागा होतो आणि
तिच्या हाताला ही मिस्त्री लागलेली असते आणि संपूर्ण बोट तसं झालेलं असतं. ती हे बोट या रिक्षावाल्याला दाखवते, तिकडे जायचंय असा इशारा करते. या रिक्षावाल्याला खूप किळस येते आणि तो म्हणतो, ओ बाई ते बोट बाजूला करावं, काय ते घाणेरडं मिस्त्री वगैरे लावताय. आणि मग ही बाई या माणसाला एक चिठ्ठी देते आणि या चिठ्ठीवर कामत हाऊस म्हणजे सरकारचा बंगला हा पत्ता लिहिलेला असतो. रिक्षावाला म्हणतो, ओ बाई चला बसा गाडीमध्ये, सोडतो तुम्हाला. आणि ही बाई रिक्षात बसते, पण तिचं गाठोडं हे रस्त्यावरच असतं. रिक्षावाला म्हणतो, हो तुमचं गाठोडं खालीच राहिलंय, गाठोडं घ्या ना. पण ही बाई काही ऐकत नाही, गाडीतून खाली उतरत नाही, ती गाडीतच बसलेली असते. रिक्षावाला समजतं आडमुठी बाई आहे, त्यामुळे तोच गाडीतून खाली उतरतो आणि हे गाठोडं या बाईकडे देऊन टाकतो. आणि त्यानंतर तो मीटर टाकतो आणि मग कानामध्ये हेडफोन लावून रिक्षा चालू करतो. पण ही बाई खूप डेंजरस आहे, ती चक्क हे मीटरच बंद करून टाकते, म्हणजे तिला फुकट जायचंय. फ्रेंड्स, काही दिवसांपूर्वी जेव्हा सरकारने खऱ्या तेजस्वीला दरीत ढकलून दिलं होतं, तेव्हा सुद्धा अशाच एका वयस्कर बाईने तो व्हिडिओ शूट केला होता. कदाचित ही तीच बाई असू शकते. आता ही बाई नेमकी आहे तरी कोण हे काही कळलेलं नाहीये, तिचा चेहरा सुद्धा पूर्ण दिसलेला नाहीये. आणि इकडे कान्हा सखी हे दोघे एकत्र असतात. सखी कान्हाला विचारते, सांग ना कान्हा, हे सगळं करण्यामागे तुझा नेमका हेतू होता तरी काय, हे सगळं तू का केलं. आणि कान्हा सखीला पुन्हा एकदा खोटं सांगतो, बेबी सरकार हे सगळं मी पैशांसाठी केलं, तुमच्या संपत्तीसाठी केलं. हे ऐकून सखीला वाईट वाटतं. कान्हा तिला म्हणतो, जरी हे सगळं मी संपत्तीसाठी केलेलं असलं तरी तुमच्यावरचं जे प्रेम होतं ना, ते प्रेम खरं होतं, माझं प्रेम खरं होतं. माझा हेतू काहीही असला तरी माझं प्रेम हे नेहमीच खरं होतं असणार आहे. आता मी कबीर किर्लोस्कर म्हणून तुम्हाला माझ्या आयुष्यात परत घेऊन येणार आहे. आपल्या प्रेमाला, आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. सखी त्याच्याकडे पाहतच राहते. कान्हाचा कॉन्फिडन्स हा वेगळ्याच लेवलवर असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप दिवसानंतर कान्हा आणि सखीचे काही रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळाले. या दोघांना एकत्र पाहिलं म्हणून बरं वाटलं. पण या आजच्या एपिसोडमधला सगळ्यात हाय पॉईंट म्हणजे या नवीन कॅरेक्टरची एंट्री. ही बाई खरंच डेंजरस दिसतीये. आता ही बाई नेमकी आहे तरी कोण हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही आपल्या घरी परत येईल आणि सगळ्यांना सांगेल की त्या कान्हाने घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या, परंतु कबीर किर्लोस्कर नावाने नाही तर कान्हा महाडिक नावाने. त्यामुळे या सह्यांना काहीच अर्थ नाहीये, आमचं नातं अजूनही तुटलेलं नाहीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. सरकारला असं वाटत होतं की आता सखी कान्हाला घटस्फोट देणार, त्याच्या सह्या घेऊन येणार आणि मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार. त्यामुळे सरकार खूप चिडेल आणि सखी तिला सांगणार, जोपर्यंत माझा आणि कान्हाचा ऑफिशियली डिवोर्स होत नाही तोपर्यंत मी सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर करू शकत नाही. सरकार खूप चिडेल आणि मनातल्या मनात विचार करणार, ही कान्हा नावाची 7.5 काही माझ्या मागून जात नाहीये. आणि त्याच वेळेस ही जी बाई आहे, मिस्त्रीवाली बाई, ही सरकारच्या बंगल्यावर पोहोचणार, रिक्षातून खाली उतरणार आणि मग दरवाजावर हात फेरणार. सरकार जेव्हा मनात विचार करत असेल की माझी 7.5 काही जात नाहीये, त्याच वेळेस ही बाई दरवाजावर पोहोचणार आणि म्हणणार, 7.5 काही जात नसते आणि केलेल्या कर्मांची फळं भोगावीच लागतात. सरकार, सखी सगळे दरवाजाकडे पाहतील आणि या बाईला पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. मग ही बाई नेमकी आहे तरी कोण हा प्रश्न खूप मोठा आहे. आता ती काय नौकर बनून या घरात आली असेल असं वाटत नाही, कारण आधीपासूनच वेदू ही घरात काम करते आणि सरकारच्या घरात अशी नौकर कधीही काम करणार नाही, ते तिला कामावर ठेवणारच नाही. कदाचित ही बाई एखादी नातेवाईक असू शकते कामत कुटुंबाची, किंवा मग तेजस्विनी आणि मनस्विनी यांची एखादी नातेवाईक असू शकते, त्यांची मावशी काकू असंही काही नातं असू शकतं. पण ज्या प्रकारे या बाईने दरीत ढकलतानाचा व्हिडिओ शूट केला होता, याचा अर्थ ती मागील अनेक काळापासून सरकार तेजस्विनी यांना फॉलो करतीये, यांचा पाठराख करतीये, एवढं मात्र खरं. पण आता या नवीन कॅरेक्टरच्या एंट्रीने मालिकेतली मजा खूप वाढली आहे. एकीकडे कान्हा
हा सखीवर पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची जादू करण्याचा प्रयत्न करतोय आणि इकडे सरकारला तिच्या पापांची शिक्षा देण्यासाठी चक्क हे नवीन कॅरेक्टर मालिकेत आलंय. मग ही बाई नेमकी आहे तरी कोण? तुम्हाला काय वाटतं? ही राघव कामतची आई आहे का? ही सरकारची किंवा तेजस्विनीची सासू आहे का? की मग ही तेजस्विनी आणि मनस्विनी यांची एखादी माहेरची नातेवाईक आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.